पेंट बघितलं, पेंटचे काय बघितले, टाईप्स बघितले, परत त्याचे इन्ग्रेडियंट्स बघितले, पर्पज बघितला, कशासाठी आपण पेंट अप्लाय करायचं. आता आपण काय बघणार आहे, वॉर्निश बघणार आहे. तर वॉर्निश म्हणजे काय ते पण आपण बघणार आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलेलं बघा, पेंट बघितलेलं, त्याचे टाईप्स बघितलेले, अप्लाइंग पेंट बघितलेलं, कॅरेक्टर्स बघितलेले, इन्ग्रेडियंट्स बघितलेले, प्रत्येक इन्ग्रेडियंटचं आपण फंक्शन बघितलेलं, एक्झाम्पल बघितलेलं. आता आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहे, वॉर्निश बघणार आहे आणि पेंट आणि वॉर्निशमधला काय बघणार आहे, डिफरन्स बघणार आहे. आता इंट्रोडक्शन टू वॉर्निश बघा. आता डेफिनेशन काय बघा वॉर्निशची. वॉर्निश इज अ लिक्विड विच प्रोव्हाइड्स ट्रान्सपरंट हार्ड प्रोटेक्टिव्ह कोटिंग और फिल्म ऑन द सरफेस ऑफ वुडन और मेटॅलिक आर्टिकल. वॉर्निश हे असं लिक्विड आहे जे काय प्रोव्हाइड करतं, तर ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, हार्ड म्हणजे कठीण, आणि प्रोटेक्टिव्ह कोटिंग और फिल्म म्हणजे तुमचं कोटिंग कसं आहे, तर प्रोटेक्टिव्ह असतं, सुरक्षित असतं. प्रोटेक्टिव्ह कोटिंग और फिल्म ऑन द सरफेस ऑफ द वुडन और मेटॅलिक आर्टिकल म्हणजे कोणत्याही वुडन किंवा मेटॅलिक सरफेसच्या आर्टिकलवर हे तुम्ही काय करू शकता, वॉर्निश अप्लाय करू शकता. वॉर्निश कसं असतं, तर लिक्विड असतं ज्यामध्ये काय काय असतं, जे काय तुम्हाला देतं, ट्रान्सपरंट हार्ड प्रोटेक्टिव्ह कोटिंग ऑन द सरफेस म्हणजे त्या सरफेसला ते कसं बनवतं, प्रोटेक्टिव्ह बनवतं, हार्ड बनवतं आणि ट्रान्सपरंट बनवतं. आता वॉर्निश इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ अ ड्राइंग और रेझिन अँड अ थिनर और अ सॉल्वंट. आता वॉर्निश हे कशाचं मिक्सचर आहे बघा, ड्राइंग ऑइल, रेझिन. रेझिन म्हणजे डिंकासारखं एक असं डिंक कसा असतो तसंच ते काय असतं, तसा तो सबस्टन्स असतो, म्हणजे चिकट असा असतो. हा पण प्लांटमधूनच एक्स्ट्रॅक्ट केला जातो, त्याला रेझिन म्हणतात. वॉर्निश इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ अ ड्राइंग ऑइल, रेझिन अँड अ थिनर और अ सॉल्वंट. थिनर काय ॲड करतात वॉर्निशमध्ये, की ते कसं झालं पाहिजे, लिक्विड झालं पाहिजे. लिक्विडमध्ये ते कन्व्हर्जन करण्यासाठी काय करायला लागतं, थिनर ॲड करायला लागतं. म्हणजे थिनर ॲड केल्यानंतर काय होतं, समजा पेंटमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं, आपण थिनर काय केलेलं, पेंटमध्ये ॲड केलेलं. मग त्यामुळं काय होतं, पेंटची विस्कॉसिटी कमी होते, म्हणजे तो चिकटपणा असायचा पेंटमध्ये, विस्कॉसिटी कमी होऊन आपल्याला काय करता येतं, ते पेंट इझिली अप्लाय करता येतं. सिमिलरली वॉर्निशचं पण आहे, थिनर ॲड केल्यानंतर आपल्याला पण वॉर्निश ते इझिली सरफेसवर अप्लाय करता येतं. मग वॉर्निश आर मोर और लेस ट्रान्सपरंट फ्लूइड विच प्रोव्हाइड अ प्रोटेक्टिव्ह सरफेस कोटिंग इन सेम वे ॲज पेंट्स डू. वॉर्निश काय आहेत, हे मोर आणि लेस ट्रान्सपरंट फ्लूइड असतात, जे काय प्रोव्हाइड करतात, प्रोटेक्टिव्ह सरफेस कोटिंग इन अ सेम वे. म्हणजे ज्याप्रमाणे पेंटसुद्धा काय करतं, प्रोटेक्टिव्ह कोटिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतं, त्याचप्रमाणे वॉर्निश पण काय करतो, पेंट प्रोव्हाइड करतं. वॉर्निश पण काय करतो, तुमचं कोटिंग, प्रोटेक्टिव्ह कोटिंग तयार करतो, हार्ड कोटिंग असतं, ट्रान्सपरंट कोटिंग तुम्हाला देतो. पेंटचं कोटिंग कसं असतं, कलर्ड असतं, पण वॉर्निशचं कोटिंग कसं असतं, ट्रान्सपरंट असतं. मग वॉर्निश अलाउज द ओरिजिनल सरफेस टू शो. म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे काय होतं, तुम्ही ज्या सरफेसवर त्याचं कोटिंग देणार आहे तो सरफेस आहे असा काय होणार आहे, तुम्हाला दिसणार आहे. पेंट अप्लाय केल्यानंतर काय होत होतं, पेंट ज्या कलरचं तुम्ही पेंट अप्लाय केला आहे तेच पेंट तुम्हाला दिसत होतं, त्याच्या खालचा सरफेस तुम्हाला दिसत नव्हता. पण वॉर्निश अप्लाय केल्यानंतर काय, ट्रान्सपरंट असल्यामुळे काय होतं, त्याचा जो ओरिजिनल सरफेस आहे तो काय होतो, वॉर्निश जरी अप्लाय केला तरी आपल्याला दिसतो. मग वॉर्निश अलाउज द ओरिजिनल सरफेस टू शो बट ॲड अ ग्लॉसी अँड लस्टरस फिनिश टू इट. पण वॉर्निश लावल्यानंतर काय होतं, की त्याला एक अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स येतं, ते कसं दिसतं, ग्लॉसी आणि लस्टरस दिसतं. मग ऑल वॉर्निशेस हॅव बेसिकली द सेम कंपोनंट ॲज पेंट. म्हणजे सगळ्या वॉर्निशकडं काय आहेत, बेसिकली सेम कंपोनंट, जसे पेंटकडं आहेत तसेच काय आहेत, वॉर्निशकडं पण सेम कंपोनंट आहेत. आता बघा ॲडव्हान्टेज बघूया आपण. ॲडव्हान्टेजमध्ये काय आहे बघा, फॉलोइंग आर द ॲडव्हान्टेज ऑफ वॉर्निश कोटिंग. इट प्रोव्हाइड्स अट्रॅक्टिव्ह स्मूथ अँड ग्लॉसी फिनिश टू द कोटेड सरफेस. म्हणजे तुम्ही वॉर्निश ज्या सरफेसवर अप्लाय केला आहे, ज्या सरफेसवर कोटिंग दिले, तो सरफेस कसा असतो, अट्रॅक्टिव्ह असतो, स्मूथ असतो, आणि ग्लॉसी म्हणजे त्याला काय असते, एक प्रकारची चकाकी असते, शाईन असते. वॉर्निश फिल्म प्रोटेक्ट द सरफेस. मग वॉर्निश काय करतो, तुमच्या सरफेसला प्रोटेक्ट करतो फ्रॉम ॲडवर्स इफेक्ट ऑफ द ॲटमॉस्फेअर. म्हणजे ॲटमॉस्फेअरमधला जो काही वातावरणाचा परिणाम होत असतो त्याच्यापासून काय करत असतो, वॉर्निश तुमच्या सरफेसला प्रोटेक्ट करत असतो. वॉर्निश इन्क्रीजेस द ड्युरॅबिलिटी ऑफ द कोटिंग. म्हणजे ते कोटिंग जास्तीत जास्त काळ टिकतं. इट ब्युटिफाईज द कोटेड सरफेस विदाउट हायडिंग द ब्युटिफुल नॅचरल पॅटर्न्स ऑफ द वुडन आर्टिकल. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्निचर आहे बघा, आणि आहे असं आपल्याला ते बघायचं आहे. मग वॉर्निश काय करतं, वॉर्निश अप्लाय केल्यानंतर तुमचं जे वुडन आहे ते आहे असं दिसतं,
मग त्यामुळे काय होतं, कोणत्याही प्रकारचा तुमचा सरफेस झाकला जात नाही किंवा लपवला जात नाही. तर त्याच आपण त्यावर पेंट अप्लाय केल्यावर काय होतं, तो सरफेस पूर्णपणे काय केला जातो, हाईड केला जातो, लपवला जातो. पण वॉर्निश अप्लाय केल्यानंतर काय होतं, विदाउट हायडिंग आपल्याला तो तुमचा सरफेस आहे जो नॅचरल पॅटर्न आहे तो ॲज इट इज दिसतो. आता बघा ॲप्लिकेशन ऑफ वॉर्निश. वॉर्निश कशामध्ये यूज केले जातात बघा. वॉर्निशेस आर यूज्ड टू प्रोटेक्ट द वुडन सरफेस लाईक विंडोज, डोअर्स, फ्लोअर्स अँड रूफ ट्रसेस फ्रॉम ॲटमॉस्फिअर. म्हणजे कुठं कुठं वापरलं जातं बघा वॉर्निश. वुडन सरफेस लाकडी सामान म्हणजे कोणतं असतं बघा, खिडकी, दारे, परत फ्लोअर्स, जमीन म्हणा आणि रूफ म्हणा, छप्परमध्ये म्हणा, ट्रसेस फ्रॉम ॲटमॉस्फिअर म्हणजे ॲटमॉस्फिअरपासून प्रोटेक्ट करण्यासाठी हे काय केलं जातं, वॉर्निशला कोटिंग केलं जातं. आता आयडियल वॉर्निशचं कॅरेक्टरिस्टिक काय आहेत बघा. अ गुड वॉर्निश स्प्रेड इझिली ऑन द सरफेस टू बी कोटेड. म्हणजे ज्या सरफेसला तुम्हाला कोटिंग करायचं आहे त्या सरफेसला काय होतं, वॉर्निश काय होतं, इझिली स्प्रेड होतं अँड प्रोव्हाइड्स युनिफॉर्म ॲपिअरन्स. आणि कसं होतं, युनिफॉर्म ॲपिअरन्स होतो म्हणजे एकसारखा काय केला जातो, तो पसरला जातो. इट ड्राईज क्विकली अँड फॉर्म्स अ थिन अँड हार्ड फिल्म आफ्टर अप्लाइंग ऑन द सरफेस ऑफ द आर्टिकल. हा काय होतो, पटकन इझिली काय होतो, ड्राय होतो. आणि एक थिन फिल्म आणि कठीण फिल्म काय होते, थिन म्हणजे काय, पातळ लेअर तयार होतो, एकच युनिफॉर्म लेअर तयार होतो. आणि तो लेअर कसा असतो तर स्ट्रॉंग असतो, हार्ड असतो. हार्ड फिल्म आफ्टर अप्लाइंग ऑन द सरफेस ऑफ द आर्टिकल म्हणजे आर्टिकलवर तुम्ही ते अप्लाय केल्यानंतर तो तुमचा कसा असणार आहे, सरफेस थिन आणि हार्ड फिल्म तयार होणार आहे त्यावर. द कोटिंग फॉर्मड बाय वॉर्निश डज नॉट क्रॅक आफ्टर ड्राईंग. म्हणजे ते कोटिंग तुम्ही अप्लाय केल्यानंतर काय होणार नाही, त्यामध्ये भेगा पडणार नाहीत, कोणत्याही प्रकारचा क्रॅक होणार नाही. ज्यावेळी ते ड्राय होईल, ते ड्राय झाल्यानंतर पण काय होणार नाही, त्यावर कोणत्याही प्रकारचा क्रॅक येणार नाही. इट क्रिएट्स अ ड्युरेबल कोटिंग. मग हे काय होतं, ड्युरेबल असतं म्हणजे जास्त काळ तुमचं हे कोटिंग टिकतं. मग हे काय आहे, वॉर्निशचे कॅरेक्टर आहे. आता बघा, द वॉर्निश कोटिंग आर फाउंड टू बी ॲब्रॅजन रेझिस्टंट, स्क्रॅच रेझिस्टंट. म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्क्रॅच असेल तर तो रेझिस्ट करतो. ॲब्रॅजन म्हणजे करोजनचाच प्रकार आहे, तो पण काय होतो, रेझिस्ट करतो. मॉइश्चर रेझिस्टंट म्हणजे हवामान असेल त्याला पण रेझिस्ट करतो. केमिकल, कोणतंही केमिकल असेल त्याला पण तो काय करतो, रेझिस्ट करतो. आता बघा, टाईप्स ऑफ वॉर्निशेस. वॉर्निशेसचे आपण टाईप्स बघूया. वॉर्निशेस आर द होमोजेनियस और कोलायडल सोल्युशन ऑफ सिंथेटिक अँड नॅचरल रेझिन इन द ऑइल और व्होलाटाईल लिक्विड लाईक स्पिरिट. वॉर्निशेस हे काय आहेत, होमोजेनियस और कोलायडल सोल्युशन ऑफ सिंथेटिक अँड नॅचरल रेझिन इन द ऑइल. म्हणजे हे काय आहे, होमोजेनियस आणि कोलायडल सोल्युशन आहे. कशाचं सोल्युशन आहे, सिंथेटिक अँड नॅचरल रेझिन. म्हणजे ऑइलमध्ये काय असतं, सिंथेटिक आणि नॅचरल रेझिन मिक्स केले जातात किंवा एक व्होलाटाईल लिक्विड मिक्स केलं जातं लाईक अ स्पिरिट. एकतर ऑइलमध्ये मिक्स केलं जातं किंवा स्पिरिटमध्ये मिक्स केलं जातं. मग अशा टाईपचं हे काय, तुमचं वॉर्निशचं होमोजेनियस और कोलायडल सोल्युशन आहे. दे आर प्रायमरली अप्लाइड टू प्रोव्हाइड अट्रॅक्टिव्ह अँड स्मूथ फिनिश टू द कोटेड सरफेस. हे अप्लाय का केलं जातं, दे आर प्रायमरली अप्लाइड टू प्रोव्हाइड अट्रॅक्टिव्ह आणि स्मूथ फिनिशिंगसाठी काय केलं जातं, वॉर्निशचा यूज केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणता सरफेस आहे तो तुम्हाला हाईड नाही करायचा. समजा फर्निचर आहे आणि ते दिसायला सुंदर आहे पण तुम्हाला ते पेंट करायचं नाही, मग तुम्ही काय करू शकता, वॉर्निश करू शकता. दे ऑल्सो प्रोटेक्ट द मेटल अँड अदर कोटेड सरफेस फ्रॉम करोजन अँड विदरिंग. मग हे काय करतं, मेटलला सुद्धा काय करतं, प्रोटेक्ट करतं. आणि जे तुम्ही बाकीचे जे कोटेड सरफेस आहेत ज्यावर तुम्ही वॉर्निश अप्लाय केलं आहे त्या सरफेसला पण ते काय करतं, प्रोटेक्ट करतं फ्रॉम वेदर म्हणजे हवामानात जे चेंजेस होतात त्यापासून आणि करोजनपासून सुद्धा. आता बघा टाईप्स काय आहेत बघा. डिपेंडिंग अपॉन द ड्राईंग ऑइल, बेस ऑइल अँड सॉल्वंट और थिनर युज्ड द वॉर्निशेस कॅन बी क्लासिफाय इन टू द फॉलोइंग कॅटेगरीज. किती टाईप आहेत बघा, 6 टाईप आहेत. त्यातला पहिला काय आहे, ऑइल वॉर्निश. दुसरा स्पिरिट वॉर्निश. तिसरा टर्पेंटाईन वॉर्निश. चौथा ॲस्फाल्ट वॉर्निश. पाचवा स्पार वॉर्निश आणि 6वा फ्लॅट वॉर्निश. आता यातला पहिला बघूया आपण, ऑइल वॉर्निश. आता ऑइल वॉर्निश म्हणजे काय बघा, ऑइल वॉर्निश इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ वन ऑर मोर सिंथेटिक और नॅचरल रेझिन इन अ ड्राईंग ऑइल अँड द व्होलाटाईल सॉल्वंट. म्हणजे हे होमोजिनियस म्हणजे काय, एक जीव एक सारखं मिक्सचर असतं. कशाचं तर वन ऑर मोर सिंथेटिक और नॅचरल रेझिन इन अ ड्राईंग ऑइल. ड्राईंग ऑइलमधल्या एकपेक्षा जास्त काय असतं, नॅचरल रेझिन यूज केले जातात. अँड व्होलाटाईल सॉल्वंट म्हणजे एकपेक्षा जास्त काय केले जातात, ड्राईंग ऑइलमध्ये नॅचरल रेझिन यूज केले जातात आणि व्होलाटाईल सॉल्वंट यूज केलं जातं. इट इज प्रोड्युस्ड बाय
ऑइल वॉर्निश कसं प्रोड्यूस केलं जातं? इट इज प्रोड्युस्ड बाय डिझॉल्विंग हार्ड रेझिन सच ॲज कोपाल. कोपाल काय आहे? रेझिनचं नाव आहे. मग हार्ड रेझिन सच ॲज कोपाल अँड अंबर इन द बेस ऑइल सच ॲज लायसिन ऑइल. बेस ऑइल म्हणजे काय? ज्यामध्ये तुम्हाला तुमचा हार्ड रेझिन डिझॉल्व करायचा. आता बेस ऑइल इथे यांनी काय घेतलंय? लायसिन ऑइल घेतले. लायसिन ऑइलमध्ये हार्ड रेझिन कोणत्या टाकलाय? कोपाल आणि अंबर या नावाचा हार्ड रेझिन त्यांनी लायसिन ऑइलमध्ये डिझॉल्व केलाय. मग काय तयार होते? ऑइल वॉर्निश तयार होते. मग टर्पेंटाईन मे अल्सो बी युज्ड इन अ स्मॉल अमाऊंट टू थिन द वॉर्निश. म्हणजे वॉर्निशला जर पातळ करायचं असेल, थिन करायचं असेल तर काय केलं जाते? टर्पेंटाईन सुद्धा काय केलं जाते? स्मॉल क्वांटिटीमध्ये त्यात ॲड केलं जाते. अँड अल्सो टू मेक इट वर्केबल. आणि ते कामासाठी तुम्ही काय करू शकता? यूज करू शकता. ऑइल वॉर्निशेस फ्रॉम टफ, हार्ड, स्ट्रॉंग अँड ड्युरेबल कोटिंग बट दे ड्राय स्लोली. बघा, ऑइल वॉर्निशेस काय करतात? टफ म्हणजे एकदम मजबूत आणि कठीण काय होतं, आणि स्ट्रॉंग कोटिंग तयार होतं, आणि ड्युरेबल कोटिंग ते काय होतं? जास्तीत जास्त काळ टिकतं. बट दे ड्राय स्लोली. पण ते कसं होतं? ते ड्राय होण्यासाठी काय घेतं? भरपूर टाईम घेतं. ते स्लोली काय होतं? ड्राय होतं. म्हणजे सुकण्यासाठी ह्याला जास्त वेळ लागतो. आता स्पिरिट वॉर्निश म्हणजे काय बघा. स्पिरिट वॉर्निश हा दुसरा प्रकार आहे. मग स्पिरिट वॉर्निश इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ रेझिन अँड अ वोलाटाईल सॉल्व्हंट. स्पिरिट वॉर्निश हे कशाचं मिक्सचर असतं? रेझिनचं आणि वोलाटाईल सॉल्व्हंटचं. मग दिस टाईप ऑफ वॉर्निश इज मॅन्युफॅक्चर बाय डिझॉल्विंग रेझिन सच ॲज शेलॅक इन मिथिलेटेड स्पिरिट. म्हणजे या टाईपचं वॉर्निश कसं मॅन्युफॅक्चर केलं जातं? डिझॉल्विंग रेझिन सच ॲज शेलॅक. शेलॅक नावाचं रेझिन आहे, ते कशात तुम्ही डिझॉल्व करता? मिथायलेटेड स्पिरिट. स्पिरिट आहे त्याचं नाव काय? मिथायलेटेड स्पिरिट आहे. त्यामध्ये काय केलं जातं? शेलॅक नावाचं वॉर्निश काय केलं जातं? डिझॉल्व केलं जातं. मग स्पिरिट वॉर्निश ड्रायज व्हेरी फास्ट. स्पिरिट वॉर्निश जे असतं ते काय होतं? पटकन काय होतं? ड्राय होतं. बट इझिली अंडरगोज वेदरिंग. वेदरिंग म्हणजे काय? हवामानात गेल्यावर काय होतं? इझिली काय होतं? ड्राय होतं. दिस वॉर्निश इज मोस्टली यूज्ड फॉर द कोटिंग ऑफ वुडन फर्निचर अँड फ्लोर. मग हे वॉर्निश कशासाठी कुठं यूज केलं जातं? जास्त करून वुडन फर्निचर आणि फ्लोअर्स जे असतात, म्हणजे तुमच्या फरशा वगैरे असतील, त्या काय करायला लागतात? कोटिंग करण्यासाठी ह्या स्पिरिट वॉर्निशचा मोस्टली यूज केला जातो. आता टर्पेंटाईन वॉर्निश बघा. हे बघा, टर्पेंटाईन वॉर्निश. मग दिस टाईप ऑफ वॉर्निश इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग डॅमर, गम, रोझिन अँड मॅस्टिक लाईक रेझिन इन टर्पेंटाईन. म्हणजे टर्पेंटाईनमध्ये काय काय डिझॉल्व केलं जातं? हे वेगवेगळे सबस्टन्स आहेत बघा. गम म्हणजे डिंक आपण म्हणतो. रोझिन नावाचं एक रेझिनच आहे. आणि डॅमर हा पण एक सबस्टन्स आहे. हे काय केलं जातं? हे वेगवेगळे रेझिन काय केले जातात? टर्पेंटाईनमध्ये डिझॉल्व केले जातात. मग टर्पेंटाईन वॉर्निशेस हॅव ट्रान्सपरंट टू व्हेरी लाईट शेड. टर्पेंटाईन वॉर्निशेस कसे असतात? ट्रान्सपरंट असतात. म्हणजे लाईट शेडला पण काय होतात? ते खूप ट्रान्सपरंट असतात. दीज वॉर्निश ड्राय व्हेरी क्विकली. हे वॉर्निश काय होतात? इझिली म्हणजे पटकन काय होतात? ड्राय होतात. आणि मागचं जे होतं त्याला काय लागतो? टाईम लागतो. कोणतं होतं मागचं बघा? स्पिरिट वॉर्निशला काय लागतो? टाईम लागतो. ते काय होतं? स्लोली ड्राय होतं. बघा, स्पिरिट वॉर्निश ड्राईज व्हेरी फास्ट. मग पहिलं वॉर्निश होतं ऑइल वॉर्निश. बघा, ऑइल वॉर्निशला काय लागतो? बट दे ड्राय स्लोली. म्हणजे ऑइल वॉर्निशला वेळ लागतो ड्राय होण्यासाठी. स्पिरिट वॉर्निश इझिली ड्राय होतं. टर्पेंटाईन वॉर्निशसुद्धा काय होतं? इझिली ड्राय होतं. म्हणजे ज्यामध्ये बघा तुम्ही स्पिरिट यूज केलं आहे ते काय होतात? म्हणजे थिनर यूज केलं आहे त्यामध्ये काय होतं? तुमचं वॉर्निश इझिली ड्राय होते. आणि जिथं ऑइल यूज केलं आहे ते काय होतं? स्लोली ड्राय होते. बघा, आता ॲस्फाल्ट वॉर्निश बघूया. ॲस्फाल्ट वॉर्निशमध्ये काय आहे? दिस वॉर्निश इज प्रिपेअर्ड बाय. आता हे वॉर्निश कसं तयार केलं जातं? तर बाय डिझॉल्विंग मोल्टन ॲस्फाल्ट. ॲस्फाल्ट हा सबस्टन्स आहे. मग मोल्टन ॲस्फाल्ट म्हणजे मोल्टन वितळलेला ॲस्फाल्ट काय केला जातो? बेस ऑइलमध्ये डिझॉल्व केला जातो. म्हणजे विरघळला जातो पूर्ण. सच ॲज लायसिन ऑइल. म्हणजे बेस ऑइल कोणतं घेतलं? लायसिन ऑइलमध्ये काय केलं जातं? हा मोल्टन ॲस्फॉल्ट म्हणजे वितळलेला ॲस्फॉल्ट काय केला जातो? ॲड केला जातो आणि तो डिझॉल्व केला जातो. मग अशाच पद्धतीनं काय होतं? ॲस्फॉल्ट वॉर्निश तयार होतं. आता ऑइलमध्ये हे केले म्हटलं त्याला ड्राय व्हायला काय लागणार? जास्त टाईम लागणार. द विस्कॉसिटी ऑफ दिस वॉर्निश कॅन बी रिड्युस्ड बाय. आता ह्याची विस्कॉसिटी कशी कमी करतात? द विस्कॉसिटी ऑफ द वॉर्निश कॅन बी रिड्युस्ड बाय ॲडिंग सुटेबल अमाऊंट ऑफ थिनर. म्हणजे थिनर
व्होलाटाईल सॉल्वंट ॲड करायचं. सुटेबल अमाऊंट ऑफ थिनर ॲड केलं. आपण पेंटमध्ये पण काय करत होतो बघा, थिनर ॲड करत होतो. पेंटची विस्कोसिटी कमी करण्यासाठी आपण थिनर ॲड करत होतो. मग टर्पेंटाईन और पेट्रोलियम स्पिरिट. टर्पेंटाईन पण हे काय आहे, थिनरच आहे. ते थिनरचं एक नाव आहे टर्पेंटाईन. किंवा पेट्रोलियम स्पिरिट तुम्ही काय करणार, थिनरमध्ये त्या वॉर्निशमध्ये ॲड करणार. मग हे वॉर्निशमध्ये ॲड काय करायचं, आता हे ऑइलमध्ये तुम्ही ज्यावेळी मोल्टन ॲस्फाल्ट हे होतं त्यावेळी ते काय होतं, त्यामध्ये एक घट्टपणा येतो. मग आपल्याला काय असतं, वॉर्निश आपल्याला अप्लाय करायचं असतं, कोटिंग द्यायचं असतं. मग ते लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी त्याला काय आणलं पाहिजे, जितकं तुम्ही स्टर कराल थिनर घालून तितकं त्यामध्ये काय येणार, एक फ्लुइडिटी येणार. म्हणजे तुम्ही इझिली काय करू शकता, ते कोटिंगला अप्लाय करू शकता. मग दिस वॉर्निश इज युज्ड फॉर द कोटिंग ऑफ द फॅब्रिकेटेड आयर्न अँड स्टील आर्टिकल. मग हे वॉर्निश कुठं वापरलं जातं, फॅब्रिकेटेड आयर्न आणि स्टील आर्टिकलला कोटिंग करण्यासाठी हे वॉर्निश यूज केलं जातं. आता स्पार वॉर्निश बघा. स्पार वॉर्निश इज नेम्ड आफ्टर इट्स युजेस. म्हणजे त्याच्या युजेस नंतर त्याला काय दिले, स्पार वॉर्निश हे नाव दिले. इट इज मोस्टली युज्ड इन द प्रोटेक्शन ऑफ स्पार्स अँड अदर एक्सपोज्ड पार्ट्स ऑफ द लार्ज शिप. स्पार्स म्हणजे काय तर शिपचे जे पार्ट असतात त्यांनाच काय म्हटले, स्पार म्हटले. जे एक्सपोज्ड पार्ट असतात, फॉर एक्झाम्पल वॉटरमध्ये जे वॉटरमध्ये जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट असलेले जे शिपचे पार्ट असतात त्यांना काय म्हटले, एक्सपोज झालेले जे पार्ट असतात ॲटमॉस्फिअरला. मग त्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर कोणतं वापरायचं, स्पार वॉर्निश. म्हणजे स्पार वॉर्निश म्हणजे काय, ते पाण्यातले जे काही पार्ट्स असतात तुमच्या वाहनांचे ते काय करतं, ते रिपेअर करतं. त्यामुळे स्पार वॉर्निश यूज केलं जातं. इट इज गुड वेदर रेजिस्टंट वॉर्निश. म्हणजे हे यूज करण्याचं कारण काय, आता पाण्यामध्ये कसं असणार, त्याचा तुमच्या मेटलचा कॉन्टॅक्ट पाण्याबरोबर पण येणार, ॲटमॉस्फेरिक गॅसेस पण येणार, प्लस वेदर पण येणार. मग हे सगळ्यांचा काय होत असणार आहे, त्यावर परिणाम होत असणार आहे तुमच्या स्पार पार्टवर. मग काय यूज केलं जातं, स्पार वॉर्निश यूज केलं जातं. म्हणून हे काय, गुड वेदर रेजिस्टंट वॉर्निश आहे. म्हणून हे मोस्टली काय केलं जातं, शिपचे जे एक्सपोज पार्ट आहे तिथं हे यूज केलं जातं. आता फ्लॅट वॉर्निश बघूया. फ्लॅट वॉर्निश म्हणजे काय, इट इज अन ऑर्डिनरी टाईप ऑफ वॉर्निश अँड हॅज अ डल ॲपिअरन्स. म्हणजे हे ऑर्डिनरी टाईप ऑफ वॉर्निश आहे. डल म्हणजे आता हाय उठून दिसत नाही, हे कसं असतं, ॲपिअरन्स डल असतं. मग फ्लॅट वॉर्निश इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग मटेरियल सच ॲज वॅक्स, फाईनली डिवायडेड सिलिका अँड मेटॅलिक सोप इन द ऑइल. आता फ्लॅट वॉर्निश कसं प्रिपेअर केलं जातं, तर ऑइलमध्ये काय डिझॉल्व केलं जातं बघा, वॅक्स म्हणजे मेन, फाईनली डिवायडेड सिलिका, सिलिकाची व्हाईट पावडर असते ती फाईनली डिवाइड केली जाते, आणि मेटॅलिक सोप, ऑइलमध्ये हे सगळं काय केलं जातं, मिक्सचर ॲड केलं जातं. मग अशा पद्धतीनं काय होतं, फ्लॅट वॉर्निश तयार होतो. मग दिस वॉर्निश इज मेनली युज्ड इन रिड्युसिंग द ग्लॉस ऑफ द कोटेड सरफेस. म्हणजे चकाकी जर तुम्हाला नको असेल, कमी करायची असेल तर काय करायचं, कोटेड सरफेसवर ह्याचा एक लेअर द्यायचा फ्लॅट वॉर्निशचा. त्यामुळे काय होणार, तुमचा जो ग्लॉस आहे कोटेड सरफेसचा तो काय होणार, कमी होणार. आता इन्ग्रेडियंट्स बघा. आता त्यामध्ये काय काय वापरलं जातं. आता आपण टाईप्स बघून झाल्यात आपले. आता आपण काय बघणार आहे, इन्ग्रेडियंट्स. आता इन्ग्रेडियंट्समध्ये बघा, वॉर्निशेस आर जनरली प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग 5 स्पेसिफिक इन्ग्रेडियंट्स विच आर ॲज फॉलोज. आता वॉर्निश कसं तयार करतात, तर बेस ऑइल, सॉल्वंट और थिनर, अल्ट्राव्हायोलेट ॲडिटिव्स, रेझिन आणि ड्रायर, हे 5 क्वांटिटी काय केल्या जातात, यूज केल्या जातात आणि ह्याच्यापासून वॉर्निश तयार केलं जातं. The right combination of all 5 ingredients forms a varnish of the desired performance parameter. म्हणजे यांचं व्यवस्थित काय केलं जातं, व्यवस्थित हाय त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय केलं जातं, कॉम्बिनेशन केलं जातं. मग एक तुम्हाला हवा तसा काय केला जातो, डिझायर्ड वॉर्निश डिझाईन केला जातो. आता फंक्शन ऑफ वॉर्निश इन्ग्रेडियंट बघूया. बेस ऑइल. आता बेस ऑइलचं काय फंक्शन आहे बघा. द मेन पर्पज ऑफ ऑइल इन अ वॉर्निश, म्हणजे वॉर्निशमध्ये ऑइल का असतं, तर टू इम्प्रूव्ह द पेनिट्रेशन ऑफ वॉर्निश इन टू द सरफेस ऑफ मटेरियल टू बी कोटेड. म्हणजे ज्या सरफेसला तुम्ही कोटिंग देणार आहे त्या कोटिंगमध्ये काय झालं पाहिजे, तुमचं ऑइल काय झालं पाहिजे, इझिली पेनिट्रेट झालं पाहिजे. तुमचं जे वॉर्निश आहे ते त्या सरफेस मटेरियलवर काय झालं पाहिजे, पेनिट्रेट झालं पाहिजे, म्हणजे आत शिरलं पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे हे काय केलं जातं, बेस ऑइल त्यामध्ये यूज केलं जातं. द मोर इज ऑइल इन अ वॉर्निश, म्हणजे वॉर्निशमध्ये जितकं जास्त ऑइल असेल बेटर विल बी अ पेनिट्रेशन. तुमची पेनिट्रेशनची प्रोसेस पण काय असणार,
तेवढीच चांगली असणार. म्हणजे तुम्हाला चांगलं वॉर्निश पाहिजे असेल तर तुमचा वॉर्निशमध्ये ऑइल कसं असलं पाहिजे, जास्त असलं पाहिजे. आता एक्झाम्पल बघा, बेस ऑइलचं काय आहे, पेट्रोलियम ऑइल, लायसिन ऑइल, टंग ऑइल, वॉलनट ऑइल. आता दुसरं काय आहे बघा, रेझिन. रेझिन ऑफ द वॉर्निश कवर द सरफेस ऑफ द आर्टिकल टू बी प्रोटेक्टेड. रेझिन काय करतं, आर्टिकलच्या सरफेसला काय करतं, कव्हर करतं. ज्याला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे त्या सरफेसला काय करतं, व्यवस्थित कव्हर करतं. दे प्रोव्हाइड हार्ड, स्ट्रॉंग, अट्रॅक्टिव्ह अँड ग्लॉसी प्रोटेक्टिव्ह कोटिंग टू द कोटेड सरफेस. तुमचा कोटेड सरफेस कसा असतो, जो तयार झाला आहे तो हार्ड असतो, स्ट्रॉंग असतो, अट्रॅक्टिव्ह असतो अँड ग्लॉसी प्रोटेक्टिव्ह कोटिंग. मग त्याला एक प्रकारची चकाकी असते, ग्लॉसी प्रोटेक्टिव्ह कोटिंग असतो. आता याचं एक्झाम्पल काय बघा, पॉलियुरेथेन, अंबर, डॅमर, कोपाल, रोझिन. रोझिन म्हणजे काय, पाईन रेझिन, म्हणजे पाईनचं जे ट्री आहे त्यापासून हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, त्यामुळे त्याला रोझिन म्हटले. सॅनेडॅक्रक, बाल्सम, मग ह्याच्यापासून काय केलं जातं, रेझिन काढलं जातं. जनरली रेझिन कशापासून भेटतं तुम्हाला, प्लांटपासून भेटतं. आता सॉल्वंट और थिनर बघूया आपण. मग थिनर रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ द वॉर्निश. थिनर काय करतो, वॉर्निशची विस्कॉसिटी कमी करतो. मग ते डिझॉल्व ऑन द इन्ग्रेडियंट इन देम. मग थिनरमध्ये काय होतं, सगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स डिझॉल्व होतात. मग थिनर्स ऑर सॉल्वंट मेक द वॉर्निश ब्रशेबल, युजेबल अँड हेल्प इन लेवलिंग द कोटिंग. म्हणजे कोटिंग व्यवस्थित लेवलमध्ये व्हायला काय करतात, हे सॉल्वंट त्याला मदत करतात. ब्रशेबल म्हणजे तुम्ही ब्रश घेऊन त्याला काय करू शकता, ॲप्लाय करू शकता. ह्याच्या आधी हे वॉर्निश कसं असतं, एकदम घट्ट झालेलं असतं, स्ट्रॉंग असतं. मग ते तुम्हाला ॲप्लाय करता यावं त्यासाठी काय केलं जातं, यामध्ये सॉल्वंट ॲड केलं जातं. मग ते युजेबल होतं, आपण इझिली ते ॲप्लाय करू शकतो आणि व्यवस्थित लेवलिंगनुसार आपण काय करू शकतो, त्याचं कोटिंग देऊ शकतो. आता याचं एक्झाम्पल काय तर टर्पेंटाईन ऑइल, केरोसिन. हे काय केलं जातं, सॉल्वंट किंवा थिनर म्हणून यूज केलं जातं वॉर्निशमध्ये. आता ड्रायर्स बघा. ड्रायर्स ॲक्सेलरेट द ड्राईंग ऑफ द वॉर्निश कोटिंग अँड इन्क्रीजेस इट्स हार्डनेस. ड्रायर काय ॲक्सेलरेट करतात, वॉर्निशचं काय झालं पाहिजे, ड्राय झालं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही कोटिंग दिले, वॉर्निशचं कोटिंग दिले, वॉर्निश कोटिंग हे तुमचं कसं झालं पाहिजे, ड्राय झालं पाहिजे आणि त्याचा हार्डनेस काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. मग ड्रायर्स हॅव अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन द कलर, क्लॅरिटी, रेट ऑफ ड्रायनेस अँड द स्टॅबिलिटी ऑफ द वॉर्निश कोटिंग. मग ड्रायर्सचा चांगला इम्पॅक्ट कशावर होतो, तर कलरवर. म्हणजे त्याचा कलर काय होतो, इम्प्रूव्ह होतो तुमच्या वॉर्निशचा, क्लॅरिटी येते एक प्रकारची. आणि रेट ऑफ ड्रायनेस तुमचा, म्हणजे जो ड्राय होण्याचा रेट असतो, जो पिरियड असतो तो काय होतो, वाढतो. अँड द स्टॅबिलिटी ऑफ द वॉर्निश कोटिंग, तुमचं वॉर्निश कोटिंग कसं राहतं, मोर स्टेबल राहतं. आता याचं एक्झाम्पल काय बघा, ऑक्टोटेट्स अँड नॅप्थॅनेट्स ऑफ कोबाल्ट, व्हॅनेडियम आणि मॅग्नेज. हे सगळे कशातले, आपण पिरियॉडिक टेबल बघितलेला, पिरियॉडिक टेबलमध्ये आपण डी ब्लॉक बघितलेला, त्यात हे मेटल होते बघा, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, कोबाल्ट, मॅग्नीज, आयर्न, कॉपर, निकेल, झिंक. मग हे मेटलचं काय केलं जातं, ऑक्टॅटेट्स आणि नॅप्थॅनेट्स ऑफ कोबाल्ट, व्हॅनेडियम, मॅग्नीज. हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर ड्रायरचं एक्झाम्पल आहे. आता अल्ट्रा व्हायोलेट ॲडिटिव्स म्हणजे काय बघा, वॉर्निश कोटिंग डिग्रेड्स बाय द एक्सपोजर ऑफ कोटिंग टू द सनलाईट. वॉर्निश कोटिंग काय होतं, डिग्रेड होतात बाय द एक्सपोजर ऑफ कोटिंग टू द सनलाईट. म्हणजे UV लाईट ज्यावेळी तुम्ही वॉर्निश कोटिंगवर पडते त्यावेळी काय होतं, त्याचं डिग्रेडेशन चालू होतं. म्हणजे तुमचं वॉर्निश कोटिंग काय होतं, खराब व्हायला चालू होतं. मग काय होतं, त्यामध्ये हे असं खराब होऊ नये, म्हणजे जरी सूर्याची किरणे त्यावर पडली तरी काय होऊ नये, तुमचं वॉर्निशचं कोटिंग ॲज इट इज राहावं. त्यामुळं काय केलं जातं, त्यामध्ये अल्ट्रा व्हायोलेट ॲडिटिव्ज ॲड केले जातात. मग अल्ट्रा व्हायोलेट ॲडिटिव्ज म्हणजे काय, तर अल्ट्रा व्हायोलेट ॲडिटिव्ज आर सम स्पेशल कंपाऊंड प्रेझेंट इन द वॉर्निश. हे स्पेशल कंपाऊंड असतात जे वॉर्निशमध्ये प्रेझेंट असतात, विच हॅव द ॲबिलिटी टू रिफ्लेक्ट द UV रेज. म्हणजे ज्यावेळी त्यावर UV रेज पडतील तुमच्या वॉर्निश कोटिंगवर, त्यावेळी हे UV रेज ॲडिटिव्ह काय करणार, तुमचे जे UV रेज आलात ते काय करणार, ते रिफ्लेक्ट करण्याचं काम करणार. मग रिफ्लेक्ट द UV रेज अँड प्रोटेक्ट द वॉर्निश कोटिंग फ्रॉम फोटो डिग्रेडेशन. म्हणजे त्याचं फोटो डिग्रेडेशन होऊ देत नाही, म्हणजे तो खराब होऊ देत नाही. फोटो डिग्रेडेशन म्हणजे काय असतो, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन असेल, ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन असतो
ज्यावेळी तो एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, ज्यावेळी त्याला UV रेज भेटतात त्यावेळी त्याला काय होतं, एनर्जी भेटते. मग एनर्जी भेटल्यानंतर तो काय जातो, एक्सायटेड स्टेटला जातो. मग एक्सायटेड स्टेटला गेल्यानंतर काय होतं, तुमचं जे कोटिंग आहे ते काय होतं, खराब व्हायला चालू होतं. मग असं होऊ नये म्हणून काय केलं जातं, अल्ट्राव्हायोलेट ॲडिटिव्ज ॲड केले जातात. मग ते अल्ट्राव्हायोलेट ॲडिटिव्ज काय करतात, ज्यावेळी UV रेज पडतात त्यावेळी त्यांना ते काय करतात, रिफ्लेक्ट करतात आणि तुमचं कोटिंग काय करतात, प्रोटेक्ट करतात. त्यामुळे त्याचं फोटो डिग्रेडेशन होत नाही, म्हणजेच इलेक्ट्रॉन तुमचा ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटमध्ये जात नाही, तो ॲज इट इज राहतो. याचं एक्झाम्पल काय आहे बघा, हेक्झामिथिलीन डायआयसोसायनेट हे याचं काय एक्झाम्पल आहे. म्हणजे हे हेक्झामिथिलीन डायआयसोसायनेट तुमच्या वॉर्निशमध्ये ॲज अल्ट्राव्हायोलेट ॲडिटिव्ज म्हणून यूज केलं जातं. आता बघा, आपण पेंट्स बघितलेलं, वॉर्निश पण आता बघून झालंय. आता वॉर्निशमध्ये आपण काय काय बघितलेलं, त्याचे टाईप बघितले, त्याची डेफिनेशन बघितली, वॉर्निश म्हणजे काय बघितलं, परत त्याचे इन्ग्रेडियंट्स बघितले. आता टाईप किती होते, 6 टाईप होते. इन्ग्रेडियंट्समध्ये 5 इन्ग्रेडियंट होते. कॅरेक्टर बघितलं, ॲप्लिकेशन बघितलं, आपण ते कुठं कुठं यूज करतो ते बघितलं. Varnishes can also be applied as a top coat on warm surface. म्हणजे तुम्ही टॉप कोटला सुद्धा काय करू शकता, वॉर्निश अप्लाय करू शकतात. परत दे कॅन बी यूज्ड टू ब्राईटन द लुक ऑफ नॅचरल ग्रेन्स इन द वूड. म्हणजे वूडमधले जे लुक आहेत, फॉर एक्झाम्पल वूड फर्निचर आहे, ते ॲज इट इज दिसावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, त्यावर वॉर्निश अप्लाय करू शकता. मग आता आपण एवढं सगळं बघितलं. आता आपण काय बघणार आहे, या दोघांचा डिफरन्स बघणार आहे. पेंट आणि वॉर्निशमध्ये काय फरक आहे. आता एक फरक आपल्याला कळाय की पेंट हे कसं असतं, कलर्ड असतं आणि वॉर्निश हे कसं असतं, ट्रान्सपरंट असतं. हा मेन फरक आहे. तर बघा, पेंट नॉर्मली कंटेन्स अ पिगमेंट, म्हणजे त्यामध्ये काय असतं, कलरंट असतो, रेड म्हणा, ब्ल्यू म्हणा, व्हाईट म्हणा. तसं वॉर्निश युजली कंटेन 1 or more रेझिन. वॉर्निशकडे काय असतं, पिगमेंट नसतं, तर काय असतं, एक किंवा एकपेक्षा जास्त रेझिन्स असतात. इन अ पेंटमध्ये काय असतं बघा, पिगमेंट इज डिस्पर्स्ड इन अ व्हेकल. म्हणजे ड्राइंग ऑइलमध्ये काय असतं, पिगमेंट व्यवस्थित पसरलेला असतो. तसं वॉर्निशमध्ये काय असतं, रेझिन इज डिस्पर्स्ड इन ऑइल और थिनर. तुमचा रेझिन जो आहे तो ऑइल किंवा थिनरमध्ये काय केलेला जातो, व्यवस्थित मिक्स केलेला असतो. आता तिसरा काय बघा, इन मोस्ट केसेस द कोटिंग फिल्म प्रोड्युस्ड बाय अ पेंट इज ओपेक. आणि इथं काय, वॉर्निश प्रोड्युसेस अ ट्रान्सपरंट और समटाईम ट्रान्सक्युलंट फिल्म. आता ही कशी असते बघा, कलर्ड असते, म्हणजे अपारदर्शक असते. जी फिल्म असते ती पेंटची अपारदर्शक असते. म्हणजे तुम्ही पेंट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला खालचा सरफेस दिसतो का, तर नाही. तसं वॉर्निशची फिल्म कशी असते, पारदर्शक असते. म्हणजे कोटिंग अप्लाय केल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय दिसतं, खालचा सरफेस दिसतो. आता चौथा डिफरन्स काय बघा, पेंट कोटिंग टेक्स लॉंगर टाईम फॉर ड्राईंग. पेंट जर तुम्ही कोटिंग अप्लाय केलं तर त्याला ड्राय व्हायला काय लागणार, जास्त टाईम लागतो. तसं वॉर्निशचं जर कोटिंग अप्लाय केलं तर ते काय होतं, इझिली काय होतं आणि क्विकली ड्राय होतं. मग हा काय डिफरन्स आहे पेंट आणि वॉर्निशचा. आता नेक्स्टमध्ये आपण काय बघणार आहे, इन्सुलेटर बघणार आहे. आता इन्सुलेटर आपण हा नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता आपण काय बघितलं, पेंट आणि वॉर्निशचा डिफरन्स. वॉर्निशचे काय बघितले, टाईप बघितले, इन्ग्रेडियंट्स बघितले, कॅरेक्टर्स बघितले.